माहुरकुडा येथे प्रशासनाच्या लापरवाही व दुर्लक्षणानंतर गावकरी व संयुक्त भारत युवा बचत गटातर्फे श्रमदानातून स्वच्छता अभियान संपन्न। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी लक्ष्मीकांत खटवार यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा येथे 3 जानेवारी 2026 ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक संयुक्त भारत युवा बचत गट माहुरकुडा यांच्या वतीने श्रमदानातून गावकरी सर्व रस्ते चकाचक केले। गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावरील कचऱ्यामुळे होणारे आजार आणि प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता तरुणांनी स्वतः पुढाकार घेत हे श्रमदान केले। आजाराच्या सत्राला लगाम लावण्यासाठी सिरोली महागाव मार्गावर डोंगरे मोहल्ला ते विसावा रस्त्याचा दुतर्फा मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि घाणीच्या साम्राज्याने नटलेला होता। कचऱ्यामुळे वाहनधारकांना त्रास होत असून अनेक छोटे मोठे अपघातही घडले होते। बचत गटाच्या माध्यमातून प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कानाडोळा केल्याने गावकरी बचत गटाचे सर्व सदस्य हातात फावडे, कुदळ आणि पाटी घेऊन रस्त्यावर उतरले। डोंगरे मोहल्ल्यापासून अभियानाला सुरुवात करून विसावा अर्जुनी मोरगाव मुख्य डोंगरापर्यंतच्या मुख्य रोडपर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। यावेळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री लक्ष्मीकांतजी नाकाडे यांनी तरुणांच्या कार्याचे कौतुक केले। स्वच्छता अभियानात संयुक्त भारत युवा बचत गटाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गटाचे अध्यक्ष श्री अजयजी शहारे, उपाध्यक्ष श्री मोहनजी राऊत, सचिव श्री श्रीधर धीरजजी मेश्राम, सहसचिव कुमार अक्षय बडोले, कोषाध्यक्ष पुरुषार्थजी नेवारे, संजीवजी लोनारे, तुलारामजी मेश्राम, लोकेशजी टेंभुर्णे, महेशजी भैसारे, कुमार विश्वास शेंडे, कुमार महेश कुरंजेकर, गुरुदेवजी करंजेकर, कैलासजी गुप्ता, संजयजी शहारे, कुमार मनीष डोंगरे यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। केवळ जयंती साजरी न करता समाजोपयोगी काम करून आम्ही सावित्रीबाईंना खरे अभिवादन केले आहे, अशी भावना यावेळी गटाच्या सदस्यांना व्यक्त केली। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।